नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण फर्स्ट इयर बी फार्म सेमिस्टर 1 मध्ये तुम्हाला फार्मास्युटिकल ॲनालिसिस जो सब्जेक्ट आहे त्याचं इंट्रोडक्शन घेणार आहोत। तो सब्जेक्ट का आहे, आपण का शिकतो, त्यामधले जे सुरुवातीचा पार्ट आहे तो कव्हर करणार आहोत। त्यापूर्वी एक विनंती आहे मित्रांनो, यापूर्वी तुम्ही स्टडी कशा पद्धतीने केला पाहिजे, फार्मसीमधले वेगवेगळे विषय, सेशनल एक्झामची तयारी कशा पद्धतीने करायची, अशा सगळ्या गोष्टींवरती ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ काही बनवलेले आहेत। तुमची एक्झाम जवळ येत आहे त्या हिशोबानं ते व्हिडिओ देखील पहा। शिवाय तुमचे फर्स्ट इयरचे सर्व सब्जेक्ट, सर्व टॉपिक आपण कव्हर करतोय ते देखील 1 बाय 1 तुम्हाला प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील। ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करतोय त्याआधी एक छानसा सुविचार पाहूया। ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास होत नाही। तुम्ही आता स्टुडंट फेजमध्ये आहात, स्टडी करणं, तुमची डिग्री कंप्लीट करणं, पुढे जाऊन जे तुम्हाला गोल अचीव करायचे आहेत त्यासाठी मेहनत घेणं हे तुमचं काम आहे। आणि त्या ध्येयाचा जर तुम्हाला ध्यास लागला असेल तर मग हे स्टडी करताना तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही। त्यामुळं तुमचं जे काही काम आहे त्याच्यावरती प्रेम करा, त्याचा ध्यास तुम्हाला लावून घ्या आणि स्टडी करायला सुरुवात करा। या छानशा सुविचारानं आजच्या लेक्चरची सुरुवात करूया। फार्मास्युटिकल ॲनालिसिस। द फार्मास्युटिकल ॲनालिसिस हा सब्जेक्ट का आहे आणि आपण का शिकतो हे सुरुवातीला समजून घेऊया। तर ॲनालिसिस काय आहे? ॲनालिसिस फक्त तुम्ही इंडस्ट्रीमध्ये करता किंवा तुम्ही एखाद्या लॅबमध्येच करता असं नाही आहे। ॲनालिसिस ऑलरेडी आपण डे टू डे लाईफमध्ये वापरत असतो। फॉर एक्झाम्पल, तुम्ही चहा किंवा सरबत काहीतरी प्रिपेअर करताय आणि त्यामध्ये शुगर ॲड केले। आता ते सफिशियंट गोड झालं आहे का नाही, त्यामध्ये सफिशियंट शुगर आहे की नाही हे तुम्ही कसं चेक करता? तर तुम्ही ते टेस्ट करता। ठीक आहे, आणि जर गोड झाला असेल तर पुन्हा शुगर ॲड करत नाही, बट तर ते गोड झालं नसेल तर मात्र अजून शुगर ॲड करता। इथं काय केलं? ॲनालिसिसच तुम्ही केलं। म्हणजे काय केलं तुम्ही काय केलं, त्यामध्ये शुगर किती आहे बघितली, कमी वाटते तर अजून ॲड केली। ठीक आहे, किंवा कधीकधी जेवणामध्ये आपल्या काय होतं, मीठ हे काय होतं, कमी पडलेलं असतं, पुन्हा वरून ॲड करतो। किंवा कधी जास्त झाला असेल त्यामध्ये थोडासा लिंबू किंवा दही ॲड करून मग त्या भाजीचे आपण जास्त पडलेलं जे काही मीठ आहे ते खारटपणा घालवायला ट्राय करतो। आता ॲनालिसिस का आपण शिकतो इंडस्ट्रियल लेवलमध्ये ते समजून घेऊया। ठीक आहे, फार्मसीमध्ये आपण काय करतो किंवा इंडस्ट्रीमध्ये आपण वेगवेगळ्या मेडिसिन्स बनवतो आणि ते काय आहे, वेगवेगळे केमिकल सबस्टन्स आहेत, केमिकल कंपाऊंड आहेत। ठीक आहे, मेडिसिन्स हे केमिकल सबस्टन्सपासून बनवलेले आहेत आपले। तर आता ते केमिकल सबस्टन्स आहे तर त्यामध्ये पर्टिक्युलर ड्रग किंवा मेडिसिन आहे त्या स्पेसिफिक क्वांटिटीमध्येच आहे का, किंवा त्यामध्ये अजून कुठला वेगळा सबस्टन्स प्रेझेंट आहे का? जर कुठला इतर सबस्टन्स प्रेझेंट असेल तर तो काढून कसा टाकायचा, या सगळ्या हिशोबानं हे ॲनालिसिस सब्जेक्ट मॅटर करतं, महत्त्वाचं आहे। आय थिंक आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण बनवलेलं मेडिसिन प्रॉपर क्वालिटीचं आहे का, त्यामध्ये तेवढ्याच अमाऊंटमध्ये ते मेडिसिन प्रेझेंट आहे का, काही इतर इम्प्युरिटी प्रेझेंट असतील तर त्या कशा काढून टाकायच्या, या सगळ्या दृष्टिकोनातून फार्मास्युटिकल ॲनालिसिस सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे। तर डेफिनेशन बघूया। जर प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये एक्सप्लेन केली तर व्हिडिओ लेंदी होईल, पण ती कन्सेप्ट क्लिअर झाली तर तुम्हाला नंतर लक्षात येईल की हा सब्जेक्ट का शिकतो आहे। ठीक आहे, तर फार्मास्युटिकल ॲनालिसिस इज ए ब्रँच ऑफ प्रॅक्टिकल केमिस्ट्री। ठीक आहे, दॅट इन्व्हॉल्व्स सिरीज ऑफ प्रोसेस। का सिरीज ऑफ प्रोसेस? एका स्टेपमध्ये ते पूर्ण होत नसतं, त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या स्टेप, वेगवेगळ्या प्रोसेस करता। कशासाठी? आयडेंटिफिकेशन मीन्स व्हॉट, त्या ठिकाणी तुम्ही आयडेंटिफाय करता। फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला काही टॅबलेट दिल्या, ठीक आहे, त्या टॅबलेटला लेबल केलेलं नाही आहे आणि मी सांगितलं यापैकी कुठल्या टॅबलेटमध्ये पॅरासिटेमॉल आहे शोधा, मग ते तुम्ही आयडेंटिफाय कसं करणार? वेगवेगळ्या स्टेप, वेगवेगळ्या प्रोसेस वापरणार आणि तुम्ही त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकता ॲनालिसिसमध्ये की पॅरासिटेमॉल आहे का। त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ क्वांटिफिकेशन मीन्स व्हॉट, आता पॅरासिटेमॉल आहे समजलं, बट ते किती क्वांटिटीमध्ये आहे, 500 mgच आहे का की कमी आहे, ते क्वांटिफिकेशन करता, म्हणजे क्वांटिटी डिटरमाइन करता। आणि प्युरिफिकेशन मीन्स व्हॉट, सपोज आता काय झालं, त्या पॅरासिटेमॉल टॅबलेटमध्ये अजून काही इम्प्युरिटी प्रेझेंट होती तर ती कशी काढून टाकता येईल, त्यासाठी कुठल्या स्टेप वापरायच्या, ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं हा ॲनालिसिस सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे। तर ज्यावेळेस तुम्ही डेफिनेशन लिहाल ॲनालिसिसची तर हे मेन वर्ड येणं गरजेचं आहे। हे बोल्डमध्ये केलेला पार्ट आहे, प्रॅक्टिकल केमिस्ट्रीचा पार्ट आहे तो, आणि त्यामध्ये आयडेंटिफिकेशन, डिटर्मिनेशन, क्वांटिफिकेशन अँड प्युरिफिकेशन करतो आपण सबस्टन्सचं। ह्या सगळ्या गोष्टी तिथं इन्क्लूड होणं गरजेचं आहे। आता स्कोप काय आहे या सब्जेक्टचा? तर ॲनालिसिस का शिकता? फक्त फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्येच नाही तर सगळीकडे कामाला येतं। तर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही
क्वालिटी कंट्रोल म्हणजे जर तुम्ही काही टॅबलेट मॅन्युफॅक्चर करताय तर प्रत्येक टॅबलेटमध्ये तेवढीच मेडिसिन, तेवढाच ड्रग प्रेझेंट आहे का, इतर काही इम्प्युरिटी प्रेझेंट आहे का, ह्या सगळ्या गोष्टी डिटरमाइन करणं रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये कामाला येतं. फूड इंडस्ट्रीमध्ये इतर काही इम्प्युरिटीज किंवा अडल्ट्रेशन आहे का, म्हणजे भेसळ आहे का, त्या गोष्टी बघायसाठी कामाला येतं. कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये येतं. डिझीज डायग्नोसिसमध्ये हे कामाला येतं. त्यामुळे ॲनालिसिस हा सब्जेक्ट तुम्हाला खूप ठिकाणी ॲप्लिकेटिव्ह आहे आणि गरजेचं आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचा पार्ट, डिफरंट टेक्निक ऑफ ॲनालिसिस. आता ॲनालिसिस करतो म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या? आपण एखादी गोष्ट आयडेंटिफाय करतो, त्याची क्वांटिटी किती आहे बघतो, ते इम्प्युअर असेल तर ते प्युरिफाय करण्यासाठी ट्राय करतो. त्यामुळे ॲनालिसिस इम्पॉर्टंट आहे. त्या ॲनालिसिसमध्ये पुन्हा वेगळ्या टेक्निक आहेत. 2 मेन कॅटेगरी आहेत. एक आहे क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस, जिथं आपण आयडेंटिफाय करतो गोष्टी, आणि एक आहे क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस, ज्यामध्ये एस्टिमेशन करतो. आता सोप्या शब्दात मी सांगतो. ठीक आहे. क्वालिटेटिव्ह वर्ड जेव्हा क्वालिटी येईल ना, त्यावेळेस लक्षात ठेवा तिथं कुठलाही नंबर नसणार आहे. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला ती गोष्ट काय आणि कशी आहे समजणार आहे. कुठलाही नंबर नसणार आहे. फॉर एक्झाम्पल, मी एखाद्या बिकरमध्ये वेगळे सबस्टन्स ठेवले आणि त्यामध्ये कुठल्या बिकरमध्ये तुमचं समजा HCl प्रेझेंट आहे मी विचारलं, तर आता HCl काय आहे? ॲसिड आहे. आणि तुम्ही काय सांगणार आहे की HCl कुठं प्रेझेंट आहे ते फक्त आयडेंटिफाय करताय. तर ते झालं काय? क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. आता मी पुन्हा क्वेश्चन केला तुम्हाला, या बिकरमध्ये HCl प्रेझेंट आहे, बट ते किती कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे? मग तुम्ही त्याचं कॉन्सन्ट्रेशन मला नंबरमध्ये सांगाल. ठीक आहे. तर नंबरमध्ये सांगणार आहात ती गोष्ट किती कॉन्सन्ट्रेटेड आहे, तेव्हा वर्ड येतो क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. म्हणजे किती क्वांटिटी प्रेझेंट आहे, किती कॉन्सन्ट्रेशन आहे, जेव्हा नंबर येईल तेव्हा क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आलं. ठीक आहे. आय थिंक इथंपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. तर क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये काय गोष्टी येतात बघा. एखाद्या गोष्टीची लिमिट टेस्ट, किती प्रेझेंट आहे वगैरे, कलर चेंज, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, ह्या सगळ्या गोष्टी क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसचा पार्ट. आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय? एखादी गोष्ट किती प्रेझेंट आहे, किती अमाऊंटमध्ये. फॉर एक्झाम्पल वॉट, ॲसिड प्रेझेंट आहे बट किती कॉन्सन्ट्रेशन किंवा किती क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे, ते झालं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. पुढे जाऊया. ॲनालिटिकल टेक्निक आहेत वेगळ्या. तर पहिला आहे व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस, दुसरा टाईप आहे इलेक्ट्रोकेमिकल ॲनालिसिस, देन आहे स्पेक्ट्रोस्कोपिक ॲनालिसिस, आणि लास्ट वन इज क्रोमॅटोग्राफिक ॲनालिसिस. तर यामधले जे काही क्रोमॅटोग्राफिक किंवा स्पेक्ट्रोस्कोपिक जो पार्ट आहे, ज्यावेळेस तुम्ही फायनल इयरला जाल तेव्हा हे जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिस, ॲडव्हान्स ॲनालिटिकल टेक्निक जे आहेत हे तुम्हाला तिथं जाऊन शिकायचं आहे. ठीक आहे. तर व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस मीन्स वॉट? व्हॉल्युमेट्रिक मेथड ऑफ ॲनालिसिस, ॲज अ नेम इज क्लिअर दॅट इन दिस टायट्रेशन व्हॉल्यूम इज यूज्ड. ओके. फॉर एक्झाम्पल काय आहे बघा. सपोज मी तुम्हाला एखाद्या बिकरमध्ये एक सबस्टन्स दिला आहे, तुम्हाला माहीत नाही की त्यामध्ये तुमचं ड्रग किंवा मेडिसिन किती क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता तुमच्याजवळ कुठलंही ॲडव्हान्स टूल नाही आहे, मग त्यामध्ये काय प्रेझेंट आहे तुम्ही कसं कराल? तुम्हाला एवढंच माहीत आहे ते ड्रग ॲसिडिक आहे की बेसिक आहे हे तुम्हाला माहीत आहे. समजा ते जे ड्रग आहे ते बेसिक आहे. बेसिक मीन्स वॉट? आता ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जर तुम्ही 12th केमिस्ट्री शिकलाय तर. एखादी गोष्ट बेसिक आहे मीन्स वॉट? त्याचा pH 7पेक्षा जास्त आहे. एखादी गोष्ट ॲसिडिक आहे मीन्स वॉट? त्याचा pH 7पेक्षा कमी आहे. आणि pH 7 आहे म्हणजे ती गोष्ट न्यूट्रल आहे. आता तुम्हाला फक्त एवढं माहीत आहे की ती गोष्ट बेसिक आहे. आता तुम्हाला ही पण गोष्ट माहीत आहे बेस कशासोबत रिॲक्ट होतो? ॲसिडसोबत, आणि न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते. मग ज्यावेळेस तुम्ही टायट्रेशन करताना एक तुमचं ब्युरेट असतं ज्यामध्ये सपोज ॲसिड प्रेझेंट आहे, तर खाली तुमच्याजवळ कोनिकल फ्लास्क आहे, त्यामध्ये जो तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे तो सबस्टन्स असणार आहे. ठीक आहे. तर एका ठिकाणी ॲसिड असेल, एका ठिकाणी बेस असेल, ते रिॲक्ट होईल, आणि जेव्हा रिॲक्शन कंप्लीट होईल ती न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होईल. पण जेव्हा ती रिॲक्शन कंप्लीट होते त्यावेळेस आपल्याला काहीतरी कलर चेंज शो होतो, आणि त्यावरून मग आपण कॅल्क्युलेशन करू शकतो की बाबा यामध्ये एवढ्या अमाऊंट, एवढ्या क्वांटिटीमध्ये माझा सबस्टन्स प्रेझेंट होता जो की बेसिक आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने व्हॉल्युमेट्रिक मीन्स वॉट? तुम्ही व्हॉल्यूम मेजर करताय, किती ॲसिड कन्झ्युम झालं, किती बेस कन्झ्युम झालं, मग त्यावरून माझा जो सबस्टन्स होता तो एवढ्या क्वांटिटीमध्ये प्रेझेंट होता. हे कुठे आपण स्टडी करतो? व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसमध्ये. मग त्याचे पुन्हा टाईप पाडलेत. ॲसिड बेस टायट्रेशन, ओके, त्यानंतर रेडॉक्स टायट्रेशन, कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. ॲसिड बेस नावावरूनच कळते ॲसिड बेस असणार आहे. रेडॉक्स टायट्रेशन, रेडॉक्स रिॲक्शन तिथं होणार आहे.
ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही रिॲक्शन इन्व्हॉल्व असतात. कॉम्प्लेक्सोमेट्रिक मीन्स वॉट? आता कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. तुम्ही ज्यावेळेस फिजिकल फार्मास्युटिक्स सेकंड इयरला शिकाल त्यावेळेस तुम्हाला कॉम्प्लेक्सोमेट्रिक पार्ट आहे, कॉम्प्लेक्स कसं फॉर्म होतं. तर वेगवेगळे केमिकल कंपाऊंड एकत्र येतात, एक सेंट्रल मेटल असतो आणि त्याला इतर गोष्टी अटॅच होतात. ज्यावेळेस मेटल प्रेझेंट असतो ना मोस्ट ऑफ टाईम, कॅल्शियम किंवा इतर कुठलाही मेटल, तर तशा पद्धतीच्या सबस्टन्ससाठी आपण कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन वापरतो. प्रेसिपिटेशन नेमच सजेस्ट करतं आहे तिथं प्रेसिपिटेशन होतं आणि त्यावरून आपल्याला कळतं आहे. ठीक आहे, पुढची मेथड आहे इलेक्ट्रोकेमिकल ॲनालिसिस. आता या नावावरूनच तुम्हाला कळतं आहे इलेक्ट्रोकेमिकल ॲनालिसिस म्हणजे जो पार्ट आहे त्यामध्ये किती करंट प्रेझेंट आहे, त्यामध्ये किती वोल्टेज प्रेझेंट आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं स्टडी करता. पोटेन्शिओमेट्रिक, कंडक्टोमेट्रिक, एम्पिरोमेट्रिक आणि पोलॅरोग्राफी ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, किती त्यामध्ये चार्ज, किती पोटेन्शियल प्रेझेंट आहे, त्यावरून त्या गोष्टी आपण डिटेक्ट करतो. पण आता मग हे कोणाला अप्लाय करता येणार आहे हे ॲनालिसिस? ज्या गोष्टीमध्ये वेगळे चार्ज प्रेझेंट आहेत तिथंच तुम्हाला हे अप्लाय करता येणार आहे. देन स्पेक्ट्रोस्कोपिक ॲनालिसिस काय आहे? आता तुम्हाला माहीत आहे वेगवेगळ्या रेज असतात, UV आहे, IR आहे, ह्या काय आहेत वेगवेगळ्या रेज आहेत. ठीक आहे, तर त्यांचा आपण यूज तिथं करत असतो. अल्ट्राव्हायोलेट रेज मीन्स वॉट? तर UV 200 to 400 नॅनोमीटर ही त्याची रेंज आहे UV विजिबलची. जर तुमचा सबस्टन्स आहे कुठलाही केमिकल कंपाऊंड त्यामध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असेल आणि ते जर क्रायटेरिया फुलफिल करत असेल तर त्यावरून आपण क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस करू शकतो की तो सबस्टन्स किती प्रेझेंट आहे. एक UV मशीन असते, त्यामध्ये तुम्ही तुमचं सॅम्पल सेलमध्ये तुमचा सबस्टन्स ठेवता आणि UV रेज पास झाल्यावरती त्यावरून जे काही चेंजेस होतात तिथं आपल्याला समजतं की तुमचं कंपाऊंड किती प्रेझेंट आहे. हे तुम्हाला पुढे डिटेल शिकायचं आहे. कधी? इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिस फायनल इयरमध्ये शिकता तेव्हा. आता फक्त त्या कोणत्या मेथड आहेत हे समजून घ्यायचं आहे, त्यामुळे डिटेल जास्त वेळ घालवत नाही. फक्त समजून घ्या ते काय आहे. इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी मीन्स वॉट? IR. ही पण एक रेज आहे आणि हे पास करून आपण त्या इन्स्ट्रुमेंटमधून काय माहिती मिळते? तर IRमधून तुम्हाला फंक्शनल ग्रुपची माहिती मिळते. या बेसिक गोष्टी मी आता क्लिअर करतो जेणेकरून पुढं तुम्हाला ते डिफिकल्ट जाणार नाही. त्यानंतर NMR स्पेक्ट्रोस्कोपी आहे, मास स्पेक्ट्रोमेट्री आहे. ठीक आहे, या वेगवेगळ्या ॲडव्हान्स टेक्निक आहेत, पुढे डिटेल शिकायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर क्रोमॅटोग्राफिक ॲनालिसिस, हे थोडंसं नीट समजून घेऊया. क्रोमॅटोग्राफिक ॲनालिसिस मीन्स काय आहे बघा. ठीक आहे, आता सपोज मी तुम्हाला एक बिकर दिला, त्या बिकरमध्ये पॅरासिटेमॉल तुमची मेडिसिन आहे, ड्रग आहे, ते मी डिझॉल्व करून दिलेलं आहे अल्कोहोलमध्ये किंवा कुठल्याही सोल्युशनमध्ये. आता तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर असतील की ऑर्गॅनिक सोल्युशन काय, इनऑर्गॅनिक सोल्युशन काय. तर सपोज एखाद्या पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये अल्कोहोलमध्ये मी डिझॉल्व करून तुम्हाला मेडिसिन दिले. आता फक्त डोळ्यांनी ऑब्झर्व करून किंवा तुम्हाला वाटलं की बाबा मी फिल्टर करून ते सेपरेट करेल का, तर होमोजिनियस म्हणजे एकसारखं पूर्ण एकदम क्लिअर जर ते सोल्युशन बनलं आहे तर ते तुम्ही फिल्टर करून सेपरेट करू शकत नाही. हे घ्या पॅरासिटेमॉल आणि हे घ्या अल्कोहोल. तर अशावेळी तुम्हाला सेपरेशन कसं करावं लागेल? क्रोमॅटोग्राफिक ॲनालिसिस तिथं आपण वापरतो सेपरेट गोष्टी करण्यासाठी. क्रोमॅटोग्राफी इज अन ॲनालिटिकल टेक्निक, ॲनालिसिसची टेक्निक आहे, कॉमनली यूज्ड फॉर सेपरेटिंग मिक्सचर ऑफ केमिकल सबस्टन्सेस इंटू इंडिव्हिज्युअल कंपोनंट. ठीक आहे, तर कसं सेपरेट केलं जातं हे मी थोडंसं सोप्या शब्दात सांगतो. हे क्रोमॅटोग्राफिक ॲनालिसिसमध्ये काय असतं? एक असतं तुमचे कॉलम असतो, तर त्या कॉलममध्ये पुन्हा दोन गोष्टी येतात. एक असते मोबाईल फेज असते तुमची आणि एक असते स्टेशनरी फेज. ओके, तर त्या कॉलममध्ये जे असते ना ती स्टेशनरी फेज असते. स्टेशनरी मीन्स वॉट? स्टेशनरी शब्दाचा अर्थ आहे स्टेबल, ती गोष्ट तिथंच आहे, ती मूव्ह होत नाही. आणि मोबाईल फेज मीन्स वॉट? मोबाईल म्हणजे जे मूव्ह होतं, मोमेंट होते, त्याची हालचाल होते. तर काय होतं, ज्यावेळेस तुमच्या त्या क्रोमॅटोग्राफचा जो कॉलम असतो त्यामधून तुमची मोबाईल फेज पास होते, तर आता काय होतं, जो रेट आहे पास व्हायचा त्या पर्टिक्युलर कॉलममधून तो वेगवेगळ्या सबस्टन्सचा वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल अल्कोहोल आहे, त्याचा रिटेन्शन टाईम, तो कधी तिथून बाहेर येईल त्याचं टाईम वेगळं असतं. त्यामध्ये वेगळे आपले सॉल्वंट वापरतो. आता अल्कोहोल ॲक्वियस होतं आणि तुमचा ड्रग सबस्टन्स समजा ऑर्गॅनिकमध्ये असेल, तर ह्या दोन्हींचं तिथून त्या कॉलममधून बाहेर यायचं टाईम वेगळं असतं. त्या अकॉर्डिंगली आपण ते दोन्ही सबस्टन्स सेपरेट करू शकतो. तर हे कशावरती आहे?
ॲडझॉर्प्शन आणि पार्टिशन असे 2 वेगवेगळे या ठिकाणी काय आहेत प्रिन्सिपल ॲप्लाय होतात. कशासाठी? क्रोमॅटोग्राफीमध्ये. पुन्हा मग त्यामध्ये वेगवेगळे टाईप पडतात. मोबाईल फेस कुठली आहे, कशामध्ये, हे अकॉर्डिंगली क्लासिफिकेशन केले. हा पार्ट डिटेल तुम्हाला पुढे जाऊन शिकायचं आहे. आता फक्त काय क्रोमॅटोग्राफिक टेक्निक आहे, ते वेगवेगळे सबस्टन्स सेपरेट करायला वापरतो, हे फक्त अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आय थिंक लेक्चर खूप लेंदी होत जाईल सगळा पार्ट आत्ता घेतला तर काय काय टेक्निक असतात हे आज आपण पाहिलेलं आहे आणि एवढा पार्ट मला वाटतं की सफिशियंट आहे, क्लिअर झालेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये बाकीच्या गोष्टी शिकून घेऊया आपण. प्रायमरी स्टँडर्ड काय असतं, सेकंडरी स्टँडर्ड काय असतं, किंवा ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण वापरतो, पार्ट पर मिलियन, नॉर्मॅलिटी काय असतं, मोलॅरिटी काय असतं, हे सगळं पुढच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये शिकूया. आणि काही पार्ट आहे जो दोन्ही सब्जेक्टमध्ये कॉमन आहे. लाईक तुम्हाला फार्मास्युटिक्समध्ये पण फार्माकोपिया आहे आणि इतर सब्जेक्टमध्ये पण फार्माकोपिया आहे. तर त्या गोष्टीसाठी एक कॉमन लेक्चर आपण घेऊया. इथंपर्यंत मला वाटतं की बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा सांगतो की कुठल्याही गोष्टी पाठ किंवा बाय हार्ट करू नका. गोष्टी समजून घ्या, तर त्या गोष्टी तितक्या तुम्हाला डिफिकल्ट जाणार नाहीत. अभ्यासाला लागा, जसा पाठ कवर होतो आहे तसं वाचत चला, सेल्फ स्टडी करत चला. काही डाऊट असतील तर ते खाली कमेंट करा. जे जास्त महत्त्वाचे सब्जेक्ट, महत्त्वाचे टॉपिक आहेत ते प्रायोरिटी बेसिसवरती आपण घेऊया. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती, अनऑफिशियल ग्रुपवरती तुमच्या इतर स्टुडंटसोबत शेअर करा, जेणेकरून आपल्याला जो 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे तो आपण लवकरात लवकर पार करू. आणि 1,00,000 सबस्क्रायबर झाल्यावरती एक तुमच्यासाठी बेस्ट सरप्राईज असणार आहे. ठीक आहे. त्यामुळं नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.